पाठ्य क्रमांक 2. बंडू क्रिकेट खेळतो. प्रस्तावना. विठ्ठल वाघ, जन्म 1 जानेवारी 1945. मराठीतील नामवंत कवी. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कपाशीची चंद्रफुले, काया मातीत मातीत, गावशिव, पंढरीच्या वाटेवर इत्यादी त्यांच्या पाऊस पाणी ह्या कविता संग्रहाला केशवसूत पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा व संवाद लेखन केले आहे. तसेच वऱ्हाड, इतिहास व बोली, वऱ्हाडी म्हणीतील वाङ्मयीन सौंदर्य ही संशोधनात्मक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. या पाठातून लेखकाने सगळ्यांनाच प्रिय असलेल्या क्रिकेट या खेळाची रंजक माहिती विनोदी शैलीतून दिली आहे. बंडूला केव्हा अन कोणते स्वप्न पडेल याचा नेम नाही. आजकाल त्याच्या अंगात क्रिकेटचे वारे शिरले आहे. त्याला स्वप्नेही क्रिकेटचीच पडत आहेत. तो कुठेही गेला की क्रिकेटच्या गप्पा कानावर येतात. 4 पोरेसोरे जमतात अन सचिनचाच विषय घोळतात. निवांत बसलेली म्हातारी कोतारी माणसेही चौकार षटकारच ठोकत असतात. एवढेच काय, शेजारच्या तिरमिरे काकूही कुणाशी बोलताना हातातले लाटणे राहुलच्या शैलीत बॅटसारखेच फिरवताना दिसतात. काल गल्लीतल्या पोरांनी तर कमालच केली. त्रिफळा म्हणून चक्क जेवायला बसायचा पाठ त्यामागे काहीतरी लावून उभा केला. खेळता खेळता नंदूने चेंडू टोलावला खरा, तो अस्मानातच उडाला. उडाला तो उडाला, थेट तिरमिरे काकूच्या खिडकीवरच जाऊन धडकला. काचेचे तुकडे तुकडे करून आत शिरला अन स्वयंपाकघरातील गंजात पडून दूध पिऊ लागला. तेव्हा काकूंनी रागात येऊन रणरागिणीचाच अवतार धारण केला. त्यांचे ते रूप पाहून पोरांना पळता भुई थोडी झाली. क्रिकेट बंडूवरही कब्जा करून बसले. बंडू जेवायला बसला की वाढलेला भाताचा गोळाही त्याला क्रिकेटच्या चेंडूसारखा वाटू लागला. पोळी म्हणजे हत्तीने चेंडूवर पाय दिल्यामुळे पसरट झालेला चेंडू. अभ्यास करायला बसावे तर पुस्तकातील अक्षरे चेंडू मागे धावणाऱ्या क्षेत्ररक्षकासारखी डोळ्यांपुढून पळून जात आहे असे वाटायचे. बंडूच्या हातात ना अक्षर यायचे ना त्यातला अर्थ यायचा. पकडायचा आटापिटा करावा तर ते अर्थ पार चेंडूसारखे सीमा पार गेलेले, हातून निसटलेले. आपण क्रिकेट खेळावे, आपलंही सचिनसारखं कौतुक व्हायलाच हवे. पाठ थोपटली जावी, जय जयकार व्हावा असे बंडूला फार फार वाटू लागले. नाही सचिन होता आले तर धोड आला बंडूने असे कानी पडायला धोनी तरी व्हावेच व्हावे. धावांचा पाऊस पडावा. एका षटकात 6 चौकार, दुसऱ्या षटकात 6 षटकार. मग आईबाबाच नव्हे तर हजारो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होईल. तसे स्वप्न बंडू पाहू लागला. त्याची पूर्ती व्हायलाच हवी असा निर्धार मनाशी करून बंडू आपल्या फौजेसह रणमैदानात उतरला. ओली सुकी झाली. बंडूने फलंदाजीची निवड केली. कुण्या शूरवीर सैनिकाने हातात तलवार घेऊन रणांगणात उभे राहावे तसा बंडू रणमैदानात बॅट सरसावून उभा राहिला. चल ये, कोण येतो गोलंदाजी करायला ते बघतोच आता असे मनातल्या मनात आव्हान देत राहिला. तोच वेस्ट इंडिजच्या चमूत शोभावा असा धिप्पाड, आडदांड, उंचपुरा, धडधाकट गोलंदाज चेंडू टाकायला धावत आला. त्याची सावली आपल्याला गिळायला पुढे पुढे सरकते आहे असे वाटल्याने प्रथम बंडू भेदरला. पण मग देशाच्या इज्जतीचा सवाल आहे म्हणत सावरला. गोलंदाजाने चेंडू फेकला अन बंडू डोळ्यापुढे चित्र रंगवू लागला. याला असे टोलवतो की षटकारच जायला हवा. प्रेक्षक दोन्ही हात उंचावून जल्लोष करत आहेत. बंडू की जय असा जय जयकार करत आहेत. अन बंडूने चेंडू टोलावला. बॅट फिरवली. ती हवेत तरंगत गेली. बंडूच्या उभ्या देहाने गरगर गिरकी घेतली. तोल सावरता आला नाही. त्यामुळे बंडू भुईसपाट झाला. तिकडे धसमुसळ्या रेड्यासारखा चेंडू त्रिफळ्याला जोरात मुसंडी मारून गेला.
तिन्ही दांड्या केव्हा कशा कुठे जाऊन पडल्या हे बंडूला कळले नाही. पहिल्या चेंडूने बंडूचा असा घात केला. बंडू जमिनीवर आडवा पडला. त्याच वेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा मात्र कडकडाट गडगडाट आभाळात दुमदुमत होता. ह्या टाळ्या आपल्यासाठी नसून गोलंदाजाच्या कौशल्याला आहेत हे बंडूला जाणवले. गुणी माणसे गुणी माणसांची पारख करतात ह्या न्यायाने नकळत बंडूही उभा राहून टाळ्या वाजवू लागला. जाता जाता एक वेगळाच विचार त्याच्या मनात चोरटी धाव काढून गेला. फलंदाजी आपल्या आटोक्यात दिसत नाही. सारे विक्रम सचिनच्याच खात्यावर राहू द्यावेत. तो आपले आभार तर मानेल. गोलंदाजीत काही करता येते का बघायला हवे. त्याने हातात चेंडू घेतला, हवेत उडवून झेलला, पॅन्टवर घासला आणि धावत निघाला. दिशा, गती, लांबी सर्वांचा अचूक अंदाज घेत त्याने चेंडू भिरकावला. हातून चेंडू सुटला तसे त्याला वाटू लागले फलंदाजाचा नेम चुकवून आपला चेंडू त्रिफळा उडवून गेला. 3 दांड्या हवेत तरंगत गेल्या. खाली आल्या तेव्हा त्याचे 6 तुकडे झालेले दिसले. बंडूला अस्मान ठेंगणे झाले, पण प्रत्यक्षात त्याला दिसले ते भलतेच. फलंदाजाने चेंडूला सपाटून सर्व शक्तीनिशी फटका मारला. चेंडू आभाळात उंच उंच गेला, इतका उंच की कुणालाच आपल्या नजरेच्या टप्प्यात बघता आला नाही. सायंकाळी जेवण झाले. बंडू झोपायला खोलीत गेला. बिछाण्यावर जाऊन पडला. डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला, पण डोळ्यात झोप काही येईना आणि क्रिकेट डोळ्यातून बाहेर जायला राजी होईना. क्रिकेट तिथेच ठाण मांडून बसले. हळूहळू मनात उतरले, मग डोक्यात शिरले, नंतर सर्वांगात भिनले. त्याची बुबुळे डोळ्यातून उड्या मारून बाहेर आली, एकरूप झाली. त्याचा मोठा गोल गोल चेंडू झाला. तो बंडूने आपल्या बोटात पकडला. आधी इरफानसारखा, नंतर हरभजन सिंगसारखा, शेवटी कुंबळेसारखा फलंदाजाकडे फेकला. तो पायचीत झाला, दुसरा यष्टीचीत झाला, तिसरा दांडीने उडवला, 6व्याचा झेल गेला. असे 10 फलंदाज बंडूने गारद केले. सारेच्या सारे बाद, फटाफट बाद. टाळ्यांचा पाऊस, प्रचंड पाऊस, धो धो पाऊस, मुसळधार पाऊस. कुंबळेही त्यात नाहून निघाला. बंडू जवळ आला, त्याला खांद्यावर घेऊन मिरवू लागला. धोनी आनंदानं ओरडू लागला, वा, बंडू धोड आला. सारे कॅमेरे बंडूवर रोखले गेले. चमचम, चमाचम, चमक दमक, दमादम, फोटोच फोटो निघाले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर फोटोसह ठळक बातमी झळकली. बंडूने कुंबळेचा उच्चांक मोडला. बंडू ती बातमी वाचत असतानाच त्याच्या आईने त्याला उठवले. झोप मोड झाली. बिचारा बंडू. शब्दार्थ: शैली, पद्धती, स्टाईल. प्रेक्षक, दर्शक, ऑडियन्स. निर्धार, निश्चय, डिटर्मिनेशन. देह, शरीर, बॉडी. सावली, छाया, शॅडो. अस्मान, आकाश, स्काय.